हाय फ्रेंड्स, बुद्धिबळ कट्टा या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅसलिंग. चेसमध्ये कॅसलिंग हा एक प्रकार असतो. तर हा व्हिडिओ स्पेसिफिकली जो आहे तो बिगिनर्ससाठी आहे. सो जे ॲडव्हान्स लेवलचे प्लेयर्स आहेत त्यांना तर या कन्सेप्ट माहितीच राहतात, बट बिगिनर लेवलसाठी हा स्पेसिफिक व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅसलिंग काय प्रकार असतो, त्याचा यूज काय असतो कॅसलिंगचा, प्लस त्याच्याबरोबर आपण हेही बघणार आहोत की कॅसलिंगचे ऍक्च्युअल रूल्स काय असतात, की कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये आपण कॅसलिंग करू शकतो. तर आपण आता सुरुवात करूयात. ही एक सॅम्पल पोझिशन आहे. तर तुम्ही बघू शकता इथे यामध्ये या पोझिशन मध्ये सध्या व्हाईटचं जर का कन्सिडर केलं तर व्हाईटच्या किंग आणि रुक मध्ये कोणताही पीस नाहीये. ठीक आहे. सेम कंडिशन फॉर ब्लॅकच्याही साईडला आपण आता ही एक रॅन्डम पोझिशन आहे. तर असं नाही की हीच पोझिशन आपल्याला रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. तर कॅसलिंग सर्वप्रथम आपण बघून घेऊयात की कॅसलिंग म्हणजे काय, हा काय प्रकार आहे. तर बेसिकली कॅसलिंग म्हणजे काय असतं की आपल्या किंगच्या सेफ्टीसाठी, सपोज आता इथे बघू शकता की ही जी आहे ही क्वीन साईड आहे आणि ही जी आहे ही किंगची साईड आहे. ठीक आहे. तर किंगच्या साईडला जेव्हा आपण कॅसल करतो त्याला शॉर्ट कॅसल म्हणतात. तर यामध्ये काय होतं, किंग जो आहे तो 2 स्क्वेअर इथे येणार, जी फाईल मध्ये येणार, आणि रूक जो आहे तो एफ फाईल मध्ये येणार, आणि हे एकाच मूव्ह मध्ये होत असतं. आणि क्वीन साईड कॅसल जर का करायचं असेल तर सेम रूल्स की किंग जो आहे तो 2 स्क्वेअर लेफ्ट साईडला येणार क्वीन साईडला. दॅट मीन्स किंग जो आहे तो सी मध्ये येणार आणि हा जो रूक आहे ए फाईल मधला तो डी फाईल मध्ये येणार, आणि हे एकाच मूव्ह मध्ये होतं. तर याचं रिझन काय बेसिकली की आपल्याला जेव्हा सेंटर ऑक्युपाईड असतो किंवा मग सेंटरमध्ये खूप साऱ्या टॅक्टिक्स लागत असतात. तर याच्यामध्ये किंग जर का आपल्या सेंट्रलाइज असेल इनिशियल गेम मध्ये तर याच्यावरती खूप साऱ्या टॅक्टिक्स लागून चेकमेट करण्याची किंवा किंग थोडक्यात आपण रिस्क मध्ये असतो आपला किंग. तर त्याच्या सेफ्टीसाठी आपण कॅसल करतो. तर कॅसल मध्ये बेसिकली काय होतं की किंग जर का इकडे आला, सपोज आपण किंग साइड कॅसल केला, तर हे जे पॉन्स आहेत तर हे प्रोटेक्ट करतात आपल्या किंगला. ठीक आहे. सिमिलरली ब्लॅक साठी पण. तर याचा सगळ्यात बेसिक रूल काय आहे की गेम मध्ये चालू झाल्यापासून कॅसल होईपर्यंत किंग ची मुवमेंट झाली नाही पाहिजे. सपोज किंग जर का इथे डी फाईल मध्ये गेला किंवा E2 मध्ये गेला आणि परत त्याच्यानंतर त्याच्या ओरिजिनल स्क्वेअर वरती आला तर, आणि त्याच्यानंतर जर का कॅसलिंग करायचं झालं तर ते अलाउड नाहीये. तर किंग आपला स्टार्टिंग पासून मूव्ह झालेला नाही पाहिजे. सिमिलरली ज्या साईडला आपल्याला कॅसल करायचंय, सपोज आपल्याला किंग साईड कॅसल करायचं असेल तर हा जो रुक आहे तर याची मुवमेंट नाही झाली पाहिजे. इनकेस जर का रुक एफ किंवा जी फाईल किंवा कुठेही जाऊन परत त्याच्या ओरिजिनल स्क्वेअर वरती आला आणि नंतर कॅसलिंग करायचं झालं तर ते अलाउड नाही. सेम साईड क्वीन साईडला पण सिमिलरली. तर क्वीन साईडला पण कॅसल करायचं असेल तर किंगची मुवमेंट नाही झाली पाहिजे, आणि ज्या साईडला कॅसल करायचं त्या रुकची पण मुवमेंट झाली नाही पाहिजे. आणि हे जे रूल्स आहेत ते इक्वली ऍप्लिकेबल आहेत ब्लॅक आणि व्हाईटला. तर याच्यानंतर आणखी काही रूल्स आहेत. से आपण इथे बघू शकता की व्हाईटचा जो नाईट आहे तो आहे G6 स्क्वेअर वरती. तर G6 स्क्वेअर वरती नाही येते तर त्याचा अटॅक 2 स्क्वेअर वरती आहे सध्या. तर हे जे स्क्वेअर्स आहेत तो F8 आणि H8 या 2 स्क्वेअर वरती व्हाईटचा अटॅक आहे. तर या केसमध्ये आपल्याला किंग साइड कॅसल अलाउड नाही. प्लस का अलाउड नाहीये, बिकॉज जेव्हा किंग इकडून इकडे जाणार आहे तर या स्क्वेअर मध्ये अटॅक असल्यामुळे किंगला पास होता येत नाही. तर हा एक रूल झाला की याच्यामध्ये अटॅक नाही पाहिजे कोणताच. आता या केसमध्ये जर का आपण बघितलं तर इकडे हा डायगोनल बिशपने ऑक्युपाय केलेला आहे, बट आपला जो ब्लॅकचा किंग आहे तो इथेच येणार आहे. सो किंगची जी जंप आहे याच्यामध्ये आपल्याला कुठलाही अटॅक नाहीये. सो या केसमध्ये आपण कॅसलिंग करू शकतो. आणि अजून एक सिनेरिओ हा आहे की सपोज किंगला चेक असेल कोणत्याही कारणास्तव, सपोज हा नाईट जर का F6 स्क्वेअर मध्ये असतात तर हा चेक असतात, तर चेकच्या कंडिशन मध्ये कॅसलिंग अलाउड नाही. तर हे क्रायटेरियाज आहेत. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला कॅसलिंग करायचं आहे तर किंग आपण इकडे मूव्ह केला तर रुक ऑटोमॅटिकली इकडे आलेला आहे. सो
हे कॅसलिंग अलाउड आहे. सो इन द सेम वे लॉंग साइड कॅसल जरी आपण केलं तरी एकाच मूव्ह मध्ये हे कॅसल झालेलं आहे. सो आपण ब्लॅकचं बघूयात की आता व्हाईटची मूव्ह कंप्लीट झाली कॅसल केल्यानंतर. तर ब्लॅकला जर का आपण किंग आपण ट्राय करू, किंगला आपण इकडे घ्यायचा ट्राय करू, तर इट इज नॉट अलाउड. वाय? कारण इथे या नाईटचा अटॅक आहे. तर सिमिलरली आपण लॉंग साइड कॅसल अलाउड बघूयात होतं का, तर नो, इट इज ऑल्सो नॉट अलाउड. वाय इट इज नॉट अलाउड? बिकॉज रुकची ही जी फायरिंग लाईन आहे तर ती किंगला इकडे पास होऊ देणार नाही. दो किंगची पोझिशन ही असली तरी सुद्धा रुकचा अटॅक इथे असल्यामुळे आपल्याला कॅसल करता येणार नाही. सो आपण एक ट्राय करूयात की एक आपण रॅन्डम मूव्ह खेळू, आपण बिशप मध्ये आणू. ठीक आहे, बिशप मध्ये आणल्यानंतर आता व्हाईटचा टर्न आहे, तर व्हाईटला आपण सॅम्पल एक रॅन्डम मूव्ह करूयात. बिशप आपण मागे घेऊयात. ठीक आहे, बिशप F4 ला, तर बिशपचा हाय डायगोनल तर कॅप्चर आहे. सो किंगला चेक नाहीये, सो दॅट्स वाय आपण इथे कॅसल करू शकतो. सो इथे हे कॅसल झालेलं आहे. तर आपण एक मूव्ह बॅक जाऊयात. तर यामध्ये आपण से फॉर एक्झाम्पल आपण किंगला चेक देऊयात. सो चेक आपण कसं देणार, बेसिकली जस्ट एक इट्स रॅन्डम गेम, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आपण मारूया त्याला. याला मारल्यानंतर एक रॅन्डमली कोणतीही गेम खेळूयात आपण. से पॉन पुढे आलं आणि हा चेक असेल, तर त्या चेकच्या कंडिशन मध्ये आता सपोज इथे जर का किंग इकडे आला तर रुक इकडे येणार. सो आपण ट्राय करूयात की कॅसल होतं का, तर ते अलाउड नाहीये. कारण बिकॉज चेक असेल तेव्हा हे अलाउड नाही. से फॉर एक्झाम्पल आपण हा नाईट इकडे घेऊयात, रॅन्डम मूव्ह कोणती तरी बिशपची खेळू, परत नाईट इकडे घेऊ, नाईट वरती अटॅक आणि नाईटने हा चेक देऊया. सो या केसमध्ये बघू शकता आपण की इथे किंगच्या राईट साइडला स्क्वेअर्स अवेलेबल आहेत, कोणताही अटॅक तिथे नाहीये या दोन्ही स्क्वेअर वरती, F8 आणि G8 वरती. तर या केसमध्ये आपण कॅसलिंगचा जर का ट्राय केला तर हे आपल्याला अलाउड नाही. ऍट द फर्स्ट मोमेंट आपल्याला कॅसल करताना चेक नसणं खूप गरजेचं आहे. सो इथे आपण बघू शकता ब्लॅक खेळला, सो व्हाईट आपण एक रॅन्डम मूव्ह घेऊयात. इथे व्हाईट नाईट खेळला तर इथे आपण दोन्ही साईडला कॅसल करू शकतो. हे झालं शॉर्ट साइड कॅसल, आणि लॉंग साइड कॅसल करायचं असेल तर हे झालं लॉंग साइड कॅसल. लॉंग साइड अलाउड नाही बिकॉज ऑफ दिस रुक. तर हे आपले रूल्स आहेत. तर याच्यामध्ये कॅसलिंग मध्ये हेच फक्त रूल्स असतात. तर आपण एकदा जस्ट रिवाइज करूयात की कॅसल मध्ये काय राहतं की किंग जो आहे तो दोन स्क्वेअर रुकच्या साईडला जातो आणि रुक किंगच्या एक स्क्वेअर शेजारी येतो. सो ब्लॅक साईडला कॅसल झालं, लॉंग साईडला कॅसल झालं क्वीन साईड, तर किंग इथे येणार सी फाईल मध्ये आणि रुक येणार डी फाईल मध्ये. आणि किंग साईड कॅसल झालं तर किंग येणार जी फाईल मध्ये आणि रुक येणार एफ फाईल मध्ये, लाईक दिस. सेम रूल्स ऍप्लिकेबल फॉर ब्लॅक. आणि कॅसल कधी कधी पॉसिबल नाहीये, तर किंग आणि किंगच्या रूट वरती कोणताही अटॅक असेल तर कॅसल अलाउड नाहीये. रुक वरती अटॅक असेल तर कॅसल होऊ शकतं, किंवा या दोन स्क्वेअर वरती अटॅक आहे आणि किंगला आपल्याला मूव्ह करायचं आहे लॉंग साईडला. सपोज इथे अटॅक आहे त्याच्यामुळे अलाउड नाहीये, बट सपोज इथे अटॅक नसता तर आपला किंग इथे आला असता आणि रुक इकडे आला असता, इवन दो हा डायगोनल बिशपने कव्हर केलेला आहे, स्टील कॅसल अलाउड आहे. तर हे काही रूल्स आहेत कॅसलिंगचे. तर तुम्ही नक्की या व्हिडिओला पूर्ण गो थ्रू करा, आणि तुम्हाला आणखी कुठले डाऊट्स असतील कॅसलिंग रिलेटेड किंवा चेसच्या अजून कोणत्या रूल्सशी रिलेटेड, तर आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर कमेंट करा, हे करा, आणि तुमच्या कमेंट्सचा मला खूप वेट राहील की आपण त्याचा नेक्स्ट व्हिडिओ त्या कमेंट्सवरती आपण घेणार आहोत. सो धन्यवाद, आणि या चॅनलला नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. थँक्यू.